पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. 8 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन. संपूर्ण राज्यासह बुलढाणा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. यावर्षी देखील ही जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. 8 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 8 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर व 18 तास अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील केले जाणार आहे. त्याचबरोबर 9 एप्रिल रोजी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा ते बुलढाणा अशा मशाल दिंडीचे आगमन होणार आहे. त्याचबरोबर 10 एप्रिल रोजी महिला जागर कार्यक्रमांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध थोर महिलांची वेशभूषा परिधान करून व्याख्यान, पथनाट्य त्याचबरोबर विविध खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 11 एप्रिल रोजी शहरातील विविध ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि शोभायात्रा असणार आहे. या संपूर्ण जयंती उत्सवात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात पत्रकार भवन येथे नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळ निळकंठ, कार्याध्यक्ष निलेश गोरे, उपाध्यक्ष शंकर राऊत, सचिव PN बोदळे, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, आशिष लहासे, वैभव इंगळे, सुरेश चौधरी, KT पांडव, विशाखा गोरे, वंदना निळकंठ, रंजना पवार यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मागच्या वर्षी ज्या पद्धती कार्यक्रम झाले त्याच पद्धती यावर्षी यांनी थोडा आरोग्यावर लक्ष घातलेलं आहे. थोडं काही सांस्कृतिक कार्यक्रमावर, संस्कृतीपेक्षा प्रबोधनात्मक कार्यक्रमावर लक्ष घातलेलं आहे. त्या अनुषंगानं आपल्याला ही पत्रकारांना माहिती मिळावी आणि ही लोकांपर्यंत प्रसिद्ध झाली तर लोक स्वतःहून याच्यात सहभागी होऊ शकतात. या हिशोबाने आम्ही आमची आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. याबद्दल महात्मा फुले सार्वजनिक उत्सव जयंती सुरू होत आहे. 8 तारखेला आपण सर्वप्रथम जे कार्य ज्यांच्यावर महात्मा फुलेंनी केलेलं आहे, शिक्षणावर भर दिलेला आहे, त्यासाठी अंधारात दिवा लावला त्यांनी, तो दिवा धगधगत राहावा त्यासाठी आपण जयंतीची सुरुवातच अभ्यासापासून सुरू करत आहे. आपण 8 तारखेपासून आपले कार्यक्रम सुरू करत आहे. 8 तारखेला 18 तास अभ्यास करणं हा आपण पहिली प्रवृत्तीचा घेतलेली आहे. त्याच्यावर बक्षीस वितरण पण आपण करणार आहे. गंगा अर्बन बँक त्या ठिकाणी आपण तिथल्या अभ्यासिकामध्ये तिथल्या मुलांना भेटून 18 तास अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षण आणि स्त्री सन्मान यांची ज्योत रोवली आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही 10 तारखेला महिला जागर म्हणून एक कार्यक्रम घेत असतो आणि कार्यक्रम छान प्रकारे आयोजित केलेला आहे. आम्ही कार्यक्रमाचे उद्देश एवढेच आहे की समितीचे अध्यक्ष म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की कार्यक्रम केवळ मिरवणूक करमणूक नसून तर महिलांच्या सप्त गुणांना वाव देण्याचे एक व्यासपीठ. त्यांना आपण जायला ठरवलं. त्यांनी बऱ्याच मुलांना जीवन शिक्षण त्यांची बरेचसे मुलं नोकरीवर लागली आणि विशेष म्हणजे त्यांचं काम भरपूर आहे. ते बाकीला आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. आधी महात्मा फुले लिखाण एक पुरस्कार देत असतो. तर फकीरा राजगुरू सर म्हणून आहेत जळगावमध्ये, सध्या मेकरला असतात. त्यांनी महात्मा फुलेंवर एक पुस्तक लिहिलं. त्यांचा PhD महात्मा फुलेंवर झालं. त्यांच्या 9 डिग्र्या आहेत आणि त्यांनी हरिनाथसोबत काम केलेलं आहे. त्यांनी महात्मा फुलेंचा इतिहास हा बराचसा शोधून काढलेला आहे. त्यांच्यासोबतही त्यांना काम करायची संधी मिळाली. तर महात्मा फुले यांच्यावरती लिखाणावर